श्रीराम नमस्कार. आज 3 नोव्हेंबर 2020 भीमरूपी निरूपण भाग 19. समर्थ रामदास स्वामी यांनी सर्वसामान्यांसाठी एक प्रभावी स्तोत्र, ज्याचं पठण केल्यानंतर मनन केल्यानंतर जी शक्ती मनुष्याच्या अंतरंगात, मनुष्याच्या शरीरात, मनुष्याच्या रोम रक्तात चैतन्य जागृत करते, असं हे भीमरूपी स्तोत्र आहे. मारुतीरायांचं वर्णन, मारुतीरायांचे गुण, मारुतीरायांची शक्ती ही या स्तोत्राद्वारे समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला सांगितले. आपण मागच्या वेळी ठका रे पर्वता ऐसा नेटका सड पातळू इथपर्यंत आलो होतो. पुढचा श्लोक आहे, चपळांग पाहता मोठे महाविद्युलते परी. इथं चपळांग पाहता मोठे महाविद्युलते परी ह्याच्याबरोबर मी पुढच्या श्लोकाचं पहिली ओळ घेणार आहे. म्हणजे चपळांग पाहता मोठे महाविद्युलते परी, कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे. इथपर्यंत आपण आज पाहू. कारण दोन्ही श्लोक आणि त्याच्या ओळी ह्या एकमेकांना पूरक आहेत, एकमेकांना लागून आहेत. समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात की मारुती हा पर्वतासारखा, म्हणजे एखादं संकट आलं तर भक्ताच्या दारी, भक्तांनी त्याचं आवाहन केल्यानंतर, मारुतीचं आवाहन केल्यानंतर ठकारे म्हणजे ठाकणारे, ठाकरे शब्द नीट काय होतं, मराठी आपल्याला शब्द थोडेसे इकडं तिकडं होतात. ठका शब्द जो आहे म्हणजे माहीत नसताना क्षणात समोर उभं राहणे. ठकारे. पर्वता ऐसा म्हणजे पर्वतासारखा. पर्वत कसा असतो? धिप्पाड असतो. आपण शरीराच्या दृष्टीने विचार करतोय म्हणून धिप्पाड म्हटलं. अभेद्य असतो. आपल्या समोर आपल्याला मदत करायला आलेला, आपण ज्याला आव्हान केलं आहे तो असा मारुती हा सुद्धा स्वतः सक्षम असणं गरजेचं आहे. मग हे समर्थ रामदास स्वामी सांगतात. हे कसा आहे तर पर्वतासारखा. असा क्षणात तुम्ही फक्त मनापासून आव्हान करा, तो तुमच्यासमोर ठाकणार आहे. आणि कसा आहे म्हणजे हे तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. परमेश्वर आपल्या समोर जरी आला तरी हा परमेश्वर आहे का कोण आहे हे आपल्याला कळणं गरजेचं असतं. इथं दुसरी गोष्ट कशी असते की प्रत्येक मनुष्य हा केवळ आणि केवळ संशयामध्ये अडकला आहे. मागं एका निरूपणात सांगितलं होतं की माणूस विश्वास हा ठेवूच शकत नाही. अविश्वास ठेवता येत नाही म्हणून जो ठेवला जातो तो विश्वास, असंच त्याला म्हणता येईल. माणसाचा माणसावर विश्वास नसतो. समोर मारुतीराया उभे राहिले, राम उभे राहिले तरी म्हणाल हातात धनुष्य कुठे? मारुतीराया तुमचं वर्णन तर असं ऐकलं आहे, पुच्छते मुरडिले, कुठे आहे तुमची शेपटी? शेपटीच नाही आहे. मग तुम्ही मारुती कशावरनं? संशय, विश्वास नाही. जेव्हा मनुष्य एखाद्या तत्वाशी एकरूप होतो तेव्हा स्वरूप राहत नाही. आणि स्वरूप का राहत नाही? कारण तो स्वतःचाच स्वतः राहत नाही. एकदा तुम्ही एखाद्यात विलीन झालात तर तुमचं स्वतःचं स्वरूप राहणार आहे का? हे मनुष्याने विचार करायला पाहिजे. नामस्मरणामध्ये आपण जेव्हा ज्याचं आव्हान करतो, ज्याचं ध्यान करतो, त्याच्याशी एकरूप झाल्यावर तुम्ही जर म्हणलात की मला प्रसन्न वाटलं तर तुमचं ध्यान चुकलं. त्याचं कारण असं, जर तुम्ही स्वतःलाच जर विसरू शकत नाही आहात तर तुम्ही त्याच्याशी एक नाळ कसं होऊ शकाल? तुम्ही इतकी एकरूपता तुमच्यात झाली पाहिजे की जेव्हा तुम्ही ध्यानस्थ व्हाल, नामस्मरण कराल तर तेव्हा तुम्हाला तुमचं स्वरूप, तुमचं रूप, मी, अहम
ही गोष्ट, हा भास हे यायलाच नाही पाहिजे. मी नाहीच तोच, आणि तो म्हणजे कोण? तर परमात्मा. आता इथं समर्थ रामदास स्वामी सर्वसामान्य माणसाला ओळख पहिल्यांदा कशी दाखवावी, पहिलं कसं ओळखावं, याच्यासाठी हे स्तोत्रात सांगत आहेत की निदान बाबांनो, ओळखताना तरी मारुतीला कसा आहे हे तरी ओळखून घ्या. म्हणजे समोर उभा राहिलेला मारुतीचे का कोण? कारण तुमच्या मनामध्ये संशय आहे. म्हणून वर्णन करताना, गुणाचं वर्णन करताना समर्थ रामदास म्हणतात, चपळांग पाहता मोठे महाविद्युलते परी. चपळपणा, इतका चपळपणा आहे अंगात. आणि तो नुसता चपळपणा नाही. आपण म्हणतो तर एखादं मूल किती चपळ आहे, तर तसं नाही आहे. हालचाल करणं म्हणजे चपळता नाही. अशी क्षणामध्ये त्याची जी कृती होते त्याला चपळपणा म्हणतात. ही कृती ही कशी आहे? मारुतीची ही कृती कशी आहे? तर चपळांग पाहता मोठे, म्हणजे हे चपळांगाची जी कृती आहे ही छोट्या स्वरूपातली नाही आहे, तर मोठ्या स्वरूपातली आहे. आणि मोठं म्हणजे किती? तर आपला मन, आपलं वैचारिकता जेवढं विचार करेल तेवढं मोठं. पण कशी? चपळांग पाहता मोठे विद्युलतेपरी. आपण विद्युलतेपरी हा शब्द बरेच जण उच्चारताना वापरता जातात. पण विद्युतलतेप्रमाणे म्हणजे विजेप्रमाणे. विद्युतलता म्हणजे वीज. आणि मग शब्द काय वापरला आहे? चपळांग पाहता मोठे महाविद्युलते परी. परी म्हणजे प्रमाणे. मग वीज कशी असते? तर आपल्याला आकाशातनं दिसते, पण ती आकाशातनं जी आपल्याला दिसते ती थेट जमिनीपर्यंत अशी येते. ती म्हणजे एवढा मोठा त्याचा व्याप्ती असते. आणि ही व्याप्ती म्हणजेच मोठी. मोठी शब्द कशासाठी वापरला? ही जी व्याप्ती आहे, तर तुम्ही जवळ गेलात तर दिसणार नाही आहात. आपण लांब असतो तेव्हा आपल्याला कळतं की एखादी वीज चमकली, त्याचा आवाज हा माणसाला घाबरवणारा असतो. आणि क्षणात चमकते. अशी 1 मिनटं चमकत राहिली आहे, 10 सेकंद चमकत राहिली आहे, तर तसं नाही आहे. क्षण, त्या क्षणामध्ये ती तेवढं सुद्धा स्वरूप त्याच्यामध्ये, त्याचा अकराळ विक्राळपणा, त्याचा उग्रपणा ही एका क्षणात दाखवते. आणि हेच सर्व गुण हा जर चपळपणा म्हटलं आहे समर्थांनी ह्या विद्युत लतेला. लता म्हटलं आहे. लता म्हणजे काय? वेल. वेलीसारखी. वेल बघा कसाही वाढतो, असा अगदी सरळ वाढला आहे असं नाही, तर कसाही वाढतो. वीज अशी सरळ चमकते का? तर नाही चमकत. अशी तिरकी चमकते. वेलसुद्धा कसा असा पसरत जातो, म्हणून त्याला लता म्हटलं आहे. वेलासारखं. विद्युत लता, ज्याच्यामध्ये विद्युत या शब्दाचा अर्थ म्हणजे ज्याच्यात चैतन्य, त्याच्यात अग्नितत्व हे पूर्ण भरलेलं आहे. आणि जे न मोजता येणं एवढं आहे. आजच्या विज्ञानाच्या दृष्टीने त्याचं मोजमाप चालू आहे असं म्हणतात, पण किती जमलं हे अजून माहीत नाही. कारण कधी सांगून त्याच्यामध्ये विजा चमकत नाहीत. त्यामुळं कुठल्या वेळेला चमकतील काय, तर तसं नाही आहे. ह्याचं कारण असं सांगतो आहे की आपण एखादी गोष्ट आपल्याला जर माहीत नसेल आणि ती अशी घडते, ही कृती जी होते ही त्या चपळपणामध्ये येते. मनुष्य दिसताना साधा असतो, पण जेव्हा एखादी कृती होते, एखाद्या त्याच्यावरती कुठलं संकट आलं, तर त्याच्यावरती जो एका क्षणात आपण टी व्हीवरती ॲनिमल प्लॅनेट वगैरे डिस्कवरी हे जे चॅनल बघतो, त्याच्यामध्ये एखादा हरिण, त्या हरणाला जेव्हा एखादा वाघ किंवा सिंह असं पाहतो आणि त्या हरणाला जाणीव होते, ते एका क्षणात ते झेपावतं पुढं. म्हणजे ती कृती त्याची किती क्षणामध्ये असते आणि त्या क्षणामध्ये वाघ पण झेपवतो. याचं हे सांगायचं कारण असं की चपळता कशी असावी, ही इतकी चपळ असावं त्याच्यामध्ये. हालचाल वेगळी आणि चपळपणा वेगळा. इथं
समर्थ रामदास स्वामींनी मारुतीचं वर्णन करताना सांगतात, चपळांग अंग आहे, म्हणजे चपळ हे त्याच्या अंगाचं प्रत्येक अवयव हा चपळ त्यांनी काम करतो. मनुष्य काम करतोच, पण त्याचं प्रत्येक अंग म्हणजे प्रत्येक अंगाची कृती. हात हलला तर तो एकदम चपळसारखा हलणार, पाय हलला तर चपळ हलणार, डोकं हललं तर चपळासारखा हलणार. म्हणजे कळणार नाही ती कृती एका क्षणात कशी झाली आणि परत जागेवर इतकं. कारण ती त्याचा वेगाचं प्रमाण समर्थांनी दिलं आहे विद्युलतेप्रमाणे, म्हणजे विजेप्रमाणे. इतकं चपळपणा, जसं म्हणतात अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे, तसं एका क्षणात हा क्षण म्हणजे चपळपणा आहे. आणि पुढं समर्थ रामदास स्वामी म्हणतात, चपळांग पाहता मोठे, चपळांग पाहता मोठे महाविद्युलते परी, कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे. आता कोटीच्या कोटी उड्डाणे म्हणजे समर्थांनी ह्याचा उच्चार करताना, मारुती हा वास्तविक वायुतत्वाचा, आपण माहिती आहे की वायुपुत्र आहे, हा तत्वच वायू आहे. मग ह्या वायुतत्वामध्ये जेव्हा हे वर्णन केलं जातं आहे, मारुतीरायाचं वर्णन केलं जातं आहे, तेव्हा हे ह्या ओवीतनं कळतं, कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे. म्हणजे आत्ता ह्या क्षणाला मारुतीराया स्थिर आहेत, जमिनीवर आहेत, पृथ्वी तत्वावरती आहेत. वायुतत्व हे पृथ्वी तत्वाशी निगडीत आहे. आणि कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे, म्हणजे मारुतीरायांनी कोटीच्या कोटी उड्डाणं, म्हणजे अशा संख्यामध्ये कोटीत कोटीत केली नाही, इतकी उड्डाणं केली, कोटी उड्डाणं केलं, तसं नाही आहे. कोटीच्या कोटी उड्डाणे म्हणजे जी झेप घेतली त्याचं अंतर कोटीच्या स्वरूपात केलेलं आहे. कोटीच्या कोटी किती घेतली ते माहीत नाही. कोटीच्या कोटी झेपावे उत्तरेकडे. उडी मारली का? नाही. असं लिहिलं का समर्थांनी? कोटीच्या कोटी झेपाव्याच्या ऐवजी की मारुतीने उडी मारली? तर नाही, झेपावलेलं आहे. झेपावणं वेगळं, उडी मारणं वेगळं. झेपावणे जेव्हा ही कृती होते, इथं नीट समजून घ्या. पहिल्या ओवीत काय? चपळांग पाहता मोठे. आधी आपल्याला डोळ्यासमोर तो मारुती आणायचा आहे की ज्याचं अंग, शरीर यष्टी ही चपळ आहे, सडसडीत बांधा आहे. चपळांग पाहता मोठे महाविद्युलते परी, हे चपळपणा त्याचा विजेसारखा आहे. आणि पुढं लिहिलं आहे, चपळांग पाहता मोठे महाविद्युलते परी, कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे. म्हणजे झेपावलेलं आहे. आणि जेव्हा माणूस किंवा एखादा जनावर हे जेव्हा झेप घेतं, किंवा एखादं लहान मूल आईच्या कडेवरती झेपावतं, उडी मारतं म्हणतं असं म्हणत नाही आपण. जेव्हा झेपावली जाते, झेपावणं ही जेव्हा क्रिया होते, तेव्हा मनुष्य सर्व बलानिशी किंवा ते प्राणी सर्व बलानिशी आपले हात पुढं, पाय सरळ, अशा समोर डोळ्यासमोर आणा, अशा कृतीमध्ये, अशा अंगयष्टीमध्ये समोरच्याकडं झेपावलं जातं. हा झेपावणेच हा शब्द आहे की स्वतःला पूर्ण लोटून देणं, सर्व शक्तीनिशी लोटून देणं. झेपावलं आहे. आपण मागं मी माझ्या निरूपण पुस्तकात लिहिलं आहे की अंतराळयान हे आकाशात उडत नाही, झेपावलं जातं. आणि जे झेपावलं जातं ते सरळ जातं, हे नेहमी लक्षात ठेवावं. वाघ जेव्हा सावजाकडं झेपावतो तेव्हा त्याचं पाय, पुढचे 2 पाय आणि मागचे 2 पाय असे नजरेसमोर आणा की, आणि ती जे झेपावणं असतं त्याचं वाकडं तिकडं नसतं. पहिली कृती करतो आणि मग त्याच्यावर परत दुसरं याच्यात झेपावतं. तसंच ते हरण पण झेपावतं. असं पळणं वाकडं तिकडं असतं, पण झेपावणं पूर्ण ते हरण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पुढं झेपावत असतं, पळत नाही म्हणत. तसा त्यालाच शिकार करण्यासाठी वाघ पण त्याच्या बाजूनी त्या हरणाकडं हा पूर्ण ताकदीनिशी झेपावत असतो. हे फक्त झेपावणं शब्द लक्षात येण्यासाठी हे तुम्हाला सांगितलं. एखादं लहान मूल आपण बघतो की आईच्या कडेवर असतं, एखादा दुसरा ओळखीचा असतो तो घेतो की ये रे बाळा 2 मिनटं इकडं. पण जसं आई हाक मारते तसं ते मूल बघा एकदम आईकडे झेपावतं.
शब्द नीट लक्षात घ्या. झेपावणं म्हणजे स्वतःची पूर्ण ताकद ही मोकळी करून समोरच्या ठिकाणी स्वतःला लोटून देणं. मग ते मूल लोटून देतो. अरे आपण म्हणतो, अरे पडला असताच ना, हे झालं असताच ना, किती एकदम झेपावलास. उडी मारणं नाही म्हणत, झेपावणं म्हणतात. म्हणून मारुतीरायांनी, समर्थ रामदास स्वामी सांगतात, कोटीच्या कोटी उड्डाणं केली आहेत, म्हणजे झेपावले उत्तरेकडे. उत्तर म्हणजे उत्तर दिशा नाही. बऱ्याच ठिकाणी वाचणं झालं की उत्तरेकडे झेपवले. उत्तरेकडं काय? उत्तरेकडं जर असेल तर पूर्व पश्चिम दक्षिणेकडे काही नाही, की तिथं मारुतीरायांचा तो एकच भाग आहे की फक्त उत्तर दिशेलाच हे प्रवास करतील, असं नाही आहे. जिथं जिथं अडचण आहेत उत्तरेकडे, म्हणजे त्या उत्तरांकडे. जेव्हा लक्ष्मण बेशुद्ध पडला तेव्हा लंकेतून हिमालयामध्ये मारुतीराया झेपावले. हे झेपावणं म्हणतात, क्षणात एकदम. त्याचं हे उत्तर आहे. उत्तर काय आहे? संजीवनी बुटी. समजून घ्यायला म्हणून सांगते की मारुतीराया का तिथं झेपावले, तर संजीवनी बुटी आणून लक्ष्मणांना जीवदान मिळणार होतं. सुषेण यांनी सांगितलेलं होतं, सुषेण वैद्याने. म्हणून ते झेपावले. म्हणजे उत्तर, तुम्हाला पडलेला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे मारुती आहे. परत नीट समजून घ्या. मारुतीराया भक्तांसाठी तुमचा भाव समर्पित असेल, समर्पण खरं असेल, एकरूपता असेल, तर भक्तांसाठी पळत येत नाही, तर तो झेपावतो क्षणात. कसा? विद्युलतेप्रमाणे. चपळांग त्याचं विद्युलतेप्रमाणे असा क्षणात तो झेपावतो, सुद्धा क्षणात झेपावतो त्याच्यामध्ये. त्या विजेसारखा. नाही तर आपण वीज बघायला जातो, आपण एखादा म्हणतो बरोबर चालेल काय वीज चमकली, पण आपण बघेपर्यंत ती नसतेच. म्हणजे क्षण. या क्षणाची जो वेग आहे हा मारुतीचा वेग आहे, हे समर्थ सांगतात, विद्युलतेप्रमाणे. म्हणजे प्रश्न असा आहे आणि उत्तरही असं आहे की विद्युलता हा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर काय आहे की पृथ्वी तत्वापासनं वायू तत्व. वीज कशी चमकते? वायू तत्वात्म आकाशातनं जमिनीपर्यंत अशी चमकते आणि खाली येते. आणि मारुती कसा आहे? चपळांग पाहता मोठे. उगाच समर्थांनी त्याला मोठे पण दिलेलं नाही आहे. विरुद्ध दिशेने प्रवास आहे हा. भूमीवरती पृथ्वी तत्व लाभलेले मारुती हे क्षणामध्ये आपलं पृथ्वी तत्व सोडून वायू तत्वामध्ये क्षणात मिसळतात. कसे? विद्युलतेप्रमाणे. जशी वीज असते क्षणासाठी, तसेच क्षणात आपण म्हणतो ना की एखादा माणूस, अरे काय रे यार, तू तुझं स्वतःची ओळखच विसरलास, तुझं हे वागणं हल्ली बरोबर नाही, तू काय होतास, तुझं शिक्षण काय आणि तू वागतोयस काय. तसं तुझं म्हणजे तू काय करायला पाहिजेस. तू एवढा अध्यात्म शिकलेलास, वेद शिकलेलास, आणि तुझ्या तोंडामध्ये अशा अपशब्द शिव्या कशा काय. तसं म्हणजे प्रत्येकाचं एका क्षणामध्ये माणूस ह्या अंगातनं दुसऱ्या अंगात जातो. पण मारुतीचं तत्व वायू तत्व आहे. आत्ता प्रभू रामचंद्रांच्या बरोबर किंवा इतर वेळी हे वायू तत्व मारुती सारखा हवेमध्येच फिरत राहिला का? तर नाही. पृथ्वी तत्व म्हणजे जमिनीवर त्यांनी स्वतःला स्थिर केलं. पण जेव्हा भक्तांनी हाक मारली, भक्तांना गरज वाटली, भक्तांनी आवाहन केलं, तेव्हा क्षणात चपळपणे विद्युत लतेप्रमाणे मारुती हा तिथं पोचलेला आहे. उत्तरेकडे म्हणजे जिथं भक्तांचा जो प्रश्न आहे तिथं मारुती हे उत्तर आहे. जिथं संजीवनी बुटी होती, तो प्रश्न होता, त्याचं उत्तर हा मारुती होता. म्हणून ते उत्तर आणण्यासाठी मारुती तिथं गेला होता. संजीवनी बुटी आणली म्हणजे काय? जे प्रश्न होता की इथं आहे पण ते मिळेल का, तर मारुतीने जाऊन आणलं. त्या प्रश्नाचं उत्तर मारुतीने सोडवलं.
कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे. झेपावतो तो, उडी मारत नाही. म्हणून आपण हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक एखादी गोष्ट आपण जेव्हा ती करतो, भगवंताच्या प्रतीसुद्धा आपल्याला विचार करायला नाही पाहिजे. माणूस विचार करत बसतो, करू का नको, मला हे मिळेल की नाही, ह्याच्यातनं हे साध्य होईल का नाही, मग ह्याच्यापेक्षा दुसऱ्यातनं साध्य पटकन होतं का. तर तसं नाही आहे. आपण मनुष्याने स्वतःचं स्थूल देह हा पहिला ओळखला पाहिजे आणि या स्थूलतेबरोबर सूक्ष्मदेह पण ओळखला पाहिजे. कारण ह्या दोन गोष्टी जर तुम्ही ओळखल्या नाहीत, स्वतःलाच ओळखला नाहीत, तर तुम्ही पळणार, झेपावणार नाहीत. आणि इथं आपल्याला मारुतीसारखं झेपवायचं. मारुती कसा, तुम्ही हाक मारल्या झेपवतो. हे कोणी खात्री दिली आहे? समर्थाने दिली आहे. कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे. तुम्हाला आत्ता माहिती आहे का, आता आपण निरूपण करतोय मारुती कुठे आहे, माहीत नाही. पण जर एकरूपता असेल आणि आव्हान केलं असेल, असं उदाहरणाकरता सांगतो, आत्ता मारुती लंकेत आहे असं समजू आपण. आता तुम्ही म्हणाल लंकेत कशाला, हे प्रश्न नको, आपण उदाहरणार्थ समजू असतो की आत्ता लंकेत आहे आणि आठवण काढली, माझं समर्पण खरं आहे की त्याच्यामध्ये की मारुती राया तुम्ही आत्ता दर्शन द्यावं, की क्षणात कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे. उत्तर म्हणजे मला पडलेला प्रश्न, मारुती राया तुम्ही मला आत्ता भेटावात, की लगेच मारुती राया क्षणात समोर हजर. आत्ता तिथं होते, आत्ता इथं आले. हा वेग आहे. हा वेग कसा आहे, तर विद्युत लतेप्रमाणे आहे, विजेप्रमाणे आहे, जो मोजता येणार नाही, त्याची तीव्रता कळणार नाही. पण जेव्हा तो येतो तेव्हा त्याचा आवाज, त्याचा अस्तित्व हे किती महाभयंकर असतं. हे आपण वीज एखादी बघतो किंवा वीज पडते तेव्हा म्हणतो एखाद्या ठिकाणी वीज पडली, त्याचा किती भयंकर आवाज होतो. तर तसंच मारुतीचं येणं, तुम्ही म्हणाल कुठं आलं आहे आवाज करत, आवाज तर काहीच नाही आला. आवाज तसा येत नाही. तुम्हाला ज्याच्यात ज्याची अडचण आहे त्याला तो आवाज बरोबर कळतो की यांनी कोणाचं आव्हान केलं आणि माझ्यापासून हा वाचला, तर तेव्हा त्या माणसाला बरोबर कळतं की कशाचा आवाज झाला. आपल्याला कळत नाही. आपला फक्त समर्पण भाव पूर्ण आणि विश्वास हवा की मारुतीच असा आहे ना, हे तसंच होणार. त्याच्यामध्ये साखर गोड, ती गोडच लागणार, असे साखर खारट लागूच शकत नाही. पण त्याच्यावरही तुम्ही संशय घेतलात की साखर खरंच गोड आहे का, मग मात्र आश्चर्यच गोष्ट झाली. म्हणजेच काय की विश्वास महत्त्वाचा असतो. समर्पण भाव हवा, तो पूर्ण हवा. अर्ध्या हळकुंडाने पिवळं होऊन चालत नाही. एक तर ह्या बाजूला तरी उभे राहा, नाही तर त्या बाजूला, म्हणजे अर्ध ओलं होऊ नका. एक तर कोरडे तरी राहा, नाही तर पूर्ण तरी ओले व्हा. म्हणजे मधोमध राहिलं की नुसतं डोकं भिजवलं तर त्याला काय अर्थ नाही. आणि वास्तविक असं आहे की नुसतं डोकं भिजवून, नुसत्या आरत्या करून, नुसते दिवे लावून तर त्याचा काही उपयोग होत नाही. मनाचा समर्पण भाव किती आहे हे खूप महत्त्वाचं आहे. कारण मारुती वायुतत्व आज आपण हे एकमेव तत्व आहे. सगळ्यांना माहिती आहे की ह्या विश्वामध्ये, ह्या जगतामध्ये, ह्या कणाकणामध्ये, ह्या त्रिलोकामध्ये किंवा त्याच्या बाहेरही आपल्या इथं प्राणवायूशिवाय काहीही नाही. म्हणजे थोडक्यात जर वायू नसेल तर जीवन नाही. आणि ह्या वायुतत्वाचा अधिकारी स्वामी हा मारुती आहे. आणि त्याचं आवाहन करणं म्हणजे सोपं नाही आहे. हे समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला सोपं करून दिलं आहे. एखादी गोष्ट आपण म्हणतो की हो का, आपल्या प्रत्येक क्षणात, प्रत्येक श्वासात मारुती आहे. त्याचं रूपच वायूचं आहे, तो म्हटल्यानंतर आपल्या श्वासात असणारच आहे. फक्त ते आपल्याला जाणवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तीच कृती आपल्याला करायची आहे. समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं, चपळांग पाहता मोठे महाविद्युलतेपर्यंत आपण आपले विचार फक्त त्या विजेमध्ये अडकवून ठेवायचे नाही आहेत किंवा चपळतेमध्ये अडकवून ठेवायचे नाही आहेत. आपल्याला जो आपण श्वास घेतो आहे ह्याच्यामध्ये मारुती आहेच. फक्त तो आपल्याला जाणवायला पाहिजे. आणि तो जो जाणवाचा असेल तर आपल्याला स्वतःला विसरलं पाहिजे. वेगळं ध्यान, नामस्मरण करायची गरज नाही.
नामस्मरण म्हणजे काय आहे? गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं की नामस्मरण करा, नामस्मरण करा. नामस्मरण करा म्हणजे कशासाठी सांगतायत स्मरायला? तर तुम्ही स्वतःला विसरा. तुम्ही जेव्हा स्वतःला विसराल तेव्हा फक्त नाम राहील, स्मरण जाईल. स्मरायला कशाला पाहिजे? आहेच आहे ना, एकरूप व्हा. त्या मारुती रायामध्ये एकरूप व्हा. वेगळं कशाला करता त्याला? स्वतःची कृती. तुम्हाला समोरची व्यक्ती कधी वेगळी दिसू शकते? की जेव्हा ती तुम्ही स्वतःला आणि त्या व्यक्तीला, त्या व्यक्तिमत्वाला आपल्यापासनं वेगळं करता तेव्हा. मला रामांचं दर्शन झालं, मला मारुतीचं दर्शन झालं, मला विष्णूचं दर्शन झालं, मला स्वामींचं दर्शन झालं, मला महाराजांचं दर्शन झालं. कशासाठी? तुम्हाला दर्शन झालं म्हणजे अजून तुम्ही त्यांच्यापासून खूप लांब आहात. त्याचं कारण असं की तुमच्यापासून अजून ते वेगळे आहेत. तुम्हाला एक व्हायचं आहे. तुम्हाला स्वतःला विसरायचं आहे. आणि तिथं तुम्ही स्वतःला, मी हेमंत बापट म्हणून मी स्वतःला ओळखलं, जेव्हा ओळखतो याचा अर्थ अजून माझ्या देहाला मी नाव धरून आहे. पण ज्यांचं मी समर्पित भाव ज्यांच्याप्रती माझा आहे ते जर माझ्यात आहेत तर मी माझा राहत नाही. ते माझ्यात मिसळून जातात. त्यांना मी वेगळं पाहू शकत नाही. तर मी स्वतःला ते जाणवू शकतो. मला जाणवतं आतमध्ये की मी वेगळा नाही आहे, हेच माझ्याबरोबर आहेत. ही जाणीवच माणसाला पाहिजे. आणि ही जाणीव जेव्हा मनुष्याला होईल तेव्हा समजायचं की आपलं नामस्मरण आणि नाम हे योग्य दिशेनं चालू आहेत. हे समर्थ रामदास स्वामींनी जे काही सांगितलेलं आहे हे आपल्याला भीमरूपी स्तोत्र फक्त एक स्वरूप समोर आणण्यासाठी, काय आपल्याला प्राप्त करायचं आहे. आपण एखादा वडा खातो, तो वडा कसा असतो? एखादी आपल्याला पदार्थ माहीतच नाही आहे, पण आपण नाव ऐकतो. हो का? कसं करतात? त्याचं चित्र आहे का? ते पाठवा. म्हणजे काय की त्याची प्रतिकृती, त्याचं चित्र हे जोपर्यंत आपल्या संकल्पनामध्ये, विचारांमध्ये, कल्पनेमध्ये बसत नाही, येत नाही, तोपर्यंत आपण ते ग्रहण करू शकत नाही. तेव्हा तोपर्यंत नुसताच अंदाज असतो. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी हे मारुतीचं स्तोत्र म्हणजे मारुतीला प्रत्येक एक श्लोकामध्ये आपल्यामध्ये कसं रुजवलं आहे. रोज एक शेतकरी काय एका दिवसामध्ये अख्खं पिंप त्याच्यामध्ये टाकत नाही. त्या बी पेरल्यावरती की बाबा एकदाच टाकला, आता मला टाकायलाच नको नाही. थोडं पाणी रोज घालतो. तसं समर्थ रामदास स्वामींनी एकेका ओवीमध्ये हे मारुतीचं वर्णन केलं की आपल्याला ते पूर्ण मारुतीचं चित्र, मारुतीचं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर उभं करणार आहे. आणि ते स्वरूप आपल्याला नुसतं बघायचं नाही आहे, ऐकायचं नाही आहे, तर ते आपल्यामध्ये स्वीकार करून आपल्याला ते धारण करायचं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. मारुती म्हटल्यानंतर झेप घेणारा मारुती आपल्या डोळ्यासमोर यायला पाहिजे, जो फळ समजून सूर्याकडं झेपावलेला आहे, उडी मारलेली नाही आहे. की अंजनी मातेनी त्याला ठेवलं होतं आणि त्यांनी सूर्याला बघितलं, त्याला फळ वाटलं आणि त्यांनी उडी मारली का? तर उडी मारली नाही. उडीची व्याप्ती कमी असते, झेपावण्याची व्याप्ती मोठी असते. म्हणून तो झेपावला. त्याचे हे बघा, म्हणजे चित्र डोळ्यासमोर आणा सगळ्या ह्याच्यामध्ये. पाय सरळ, हात सरळ, ह्याला झेपवणं कसं असतं? ते चित्र समोर आणलं की तुम्हाला कळेल झेपवणं कशाला म्हणतात. म्हणजे सर्व अंग, सर्व शक्ती ही समोरच्या ठिकाणी आपण झोकून देतो, त्याला झेपवणं म्हणतात. म्हणून इथं समर्थाने सांगितलं आहे, चपळांग पाहता मोठे महाविद्यू लते परी आणि कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे. आणि पुढचा जो श्लोक आहे, पुढची ओवी आहे ती आपण पुढच्या देवरूपानं बघणार आहोत. श्रीराम.